हाय हॅलो नमस्कार मंडळी. तर मी आज गेलेली होती काजूच्या बागेत. तर तिकडे ही आंब्याची बाग पण होती. तर थोडेसे मी व्हिडिओ तिथे पण कॅप्चर केले. मध्ये मस्त आंबे लागलेले हो, भारीच होते. ते आमचे बाजूवाल्यांचे होते पण आमचं नव्हते ते. तर आम्ही चालत चालत गेलो. मी होती चालत चालत जात होती आणि राकेश स्कूटीने येत होता. तर म्हटलं थोडे थोडे व्हिडिओज कॅप्चर करूया. अशी आमची होती वाट काजूच्या बागेत जाताना. हातात काठी घेऊन आपली चालत होती, कारण कोण कुत्रा बित्रा आला तर म्हणून. तर आम्ही पोचलो काजूच्या बागेत आणि मस्तपैकी आम्ही काजू काढत बसलो. मजा येते, पण ही मजा काहीतरी वेगळीच असते. काजूच्या बागेत जाऊन असे काजू काढायचे, तिकडे जाऊन पाणी आपलं चपाती भाजी खायची, भाकरी खायची, वेगळीच मजा असते. तर तिथे आम्ही गेलो आणि तिकडे आम्ही काजू गोळा करत होतो. काजू गोळा केले, काकीशी गप्पा मारत होतो मध्ये असे करत करत आम्ही काजी काढली होतो. काका इथे काकीने तिकडे जाम भेटले, आम्ही थोडे जाम घेतले, खात होतो. थोडे ते जाम धुतले नंतर काजीतले ते मग नंतर आम्ही काजूची बोंडू आणि काजू असे वेगळे करत होतो. आणखी आता परीचा आईचा फोन आलेला, परी रडते लवकर आहे म्हणून आम्ही फटफट करत होतो. आणि काकीला बोलली तेवढे थोडे तरी मी करते हे साफ आणि मग जाते असं. मग आम्ही पटकन केलं आणि तिथे नंतर थोडे काजी म्हटलं इथे आहे ते मी पटकन काढते ग काकी असं बोलून मी पटकन काढते. आणि तिकडचे 4 आंबे होते ते हळूच टाकले टपात. म्हणून मी घेऊन कैरीची मस्तपैकी लोणचं करू आणि खाऊ म्हणून. अशा प्रकारे काजी काढत सगळे गोळा केले आणि मग आम्ही गेलो परतीच्या वाटेला. मग आम्ही हळूहळू म्हटलं राकेशला मी चालत येते, तुझ्या स्कूटीने, कारण की उंचवटा होता. म्हटलं पडायला होईल, उगाचच रिस्क नको. म्हटलं तुझा चालत, मी जाते चालत, तू वरती हळूहळू म्हणून. असं करत आम्ही गेलो. काजी किती गोळा करत गेलो. कोकणातली मजाच वेगळी असते की नाही. असे काजी. तर तिकडे ना तिकडे एक घर होतं, तिथे ते लोक टाकी ठेवतात, तिथे आम्ही हातपाय धुतो. तर आम्ही तिथे हातपाय वगैरे धुतले. ती बाहेर जेवण बनवते, तिथे मी तो छोटासा व्हिडिओ क्लिक केला. ती बोलत होती, हिंदीमध्ये बोलत होती आई, तर ती हसायला लागली. बरोबर. मग राकेश स्कूटीने गेला आणि मी हळूहळू चालत पुढे गेली. तर अशी होती आमची काजीची बाग आणि आम्ही अशी मजा केली काजी. थँक्यू, थँक्स फॉर वॉचिंग.